नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश लहांगे, मी अव्वल चहाचा संस्थापक. आज आपण आहे ना थोडंसं व्यवसायाबद्दल बोलण्यासाठी आलेलो आहे. पण व्यवसाय कुठला करायचा, तर आपल्याला आज तुम्ही बघितलं असेल की कोविड आहे, या कोविड नंतर जर सगळ्यात कुठली जर इंडस्ट्री जास्त बूम घेते तर फूड. आता फूड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलं असेल की आज तुम्ही महाराष्ट्रामध्येच जिथे तुम्ही राहताय तिथे तुम्ही जसे की KFC असेल, ब्रँड घेण्यापेक्षा आपण थोडक्यामध्ये पिझ्झा असेल, बर्गर असेल, असे मोठे मोठे यांचे रेस्टॉरंट बघताय. परंतु किंवा तुम्ही छोटं मोठं हॉटेल बघताय, त्याच्यामध्ये समोसा आला, वडापाव आला, जे महाराष्ट्रातले ट्रेडिशनल प्रकार आहेत, पोहे आले, उपमा आला. परंतु या सगळ्या प्रकारामध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा जर प्रकार जर तुम्ही बघितला कॉमन आपले जे महाराष्ट्रीयन याच्यामध्ये तर चहा आहे. परंतु सर तुम्ही बघितलं ना, तर तुम्ही ज्यावेळेस एखादा वडापाव बनवतात, पोहे बनवतात, उपमा बनवतात, तर ह्या बनवण्यासाठी जी कुणी तुमच्याकडे कुक असतो किंवा तुमच्या घरातली एखादी व्यक्ती तुम्हाला मदत करते, ती व्यक्ती जर एखाद दिवशी आली नाही तर तुमची खूप गैरसोय होते, की कारण की ती चव जी कस्टमर तुमच्याकडे ज्या चवीसाठी येतोय ती चव मिळणं मुश्किल, किंवा ती चवी नसेल तर ते तुम्हाला कंप्लेंट करतात किंवा ते थोडंसं ऑटोमॅटिकली ते तुमचं दुकान ट्विट करून दुसऱ्या दुकानावर जातात. पण मला एवढंच सांगायचं आहे की आज जर आपण, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही वडापाव बनवतायत, समोसा बनवतायत, जर ते तुमच्याकडे एक विशिष्ट प्रकारामध्ये त्या वडापाव बनवायचं म्हटलं तर तुम्हाला तेल आलं, बेसन पीठ आलं, मोहरी आली, जिरे आले, कोथिंबीर आली, मिरची आली, याचा रोज तुम्हाला या गोष्टी घ्यायच्या आहे, त्या तुम्हाला घेऊन तुम्हाला ते बनवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रॉपरली एखादा माणूस कुक म्हणून ठेवायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी ना खूप लेंदी प्रोसेसमध्ये आले. आणि याच्यामध्ये जर समजा तुम्ही 50 वडापाव बनवले आणि संध्याकाळी त्यातले 25 विकले आणि 25 राहिले, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी विकू शकत नाही, कारण तो पूर्णपणे खाण्यायोग्य राहणार नाहीये. आणि आपण तर एवढं प्रामाणिक आहे कस्टमरशी की आपण कुठल्याही प्रकारे ते विकणार नाही. कुणी आपल्याला ₹1,00,000 दिले तरी आपण ते विकणार नाहीये, मग ते आपलं लॉस झालं. तर सर चहा एक असा व्यवसाय आहे, मी तुम्हाला माझ्या फ्रँचायझी बद्दल किंवा कुठली फ्रँचायझी बद्दल मी सांगत नाही, फक्त चहाच्या बिझनेस मधले की पॉईंट सांगतोय. चहा बिझनेस असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला समजा आपण 1 कपाचा चहा बनवू शकतो, 20 कपाचा बनवू शकतो, 40 कपाचा बनवू, 60 कपाचा. जसं अव्वल चहा बद्दल सांगायचं झालं तर अव्वल चहामध्ये आज अव्वल स्पेशल चहा जो आपला 90% पेक्षा जास्त विकला जातो. गुळाच्या चहामध्ये पण आपल्याकडे एक कस्टमर आला, तुम्ही त्याला बनवून देऊ शकतात. तुम्हाला वाटतंय की तासाभरामध्ये माझ्याकडे 20 कस्टमर येत आहेत, तर तुम्ही त्याला एका थर्मासमध्ये जसं अव्वल स्पेशल चहा बनवून ठेवतात तसं बनवून ठेवू शकतात. तुमच्याकडे कुणी कस्टमर, जसं एखादा कॉलेज स्टुडंट आला की सर मला आज जरा कॉफी बनवून द्या, तुम्ही कॉफी बनवू शकतात. कुणी असं MNC मधून आलं, ते बोलले की मला जरा तुम्ही जिंजर चहा बनवून द्या, मला तुमचा रोज चहा द्या, असे तुम्ही चहाचे ते प्रकार देऊ शकतात. तुम्ही मला आज लेमन चहा द्या, मला आज गवती चहा द्या. म्हणजे तुमच्याकडे, आणि एक 5 वर्षाचा मुलगा जरी आला आणि 70 वर्षाचा माणूस जरी आला, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या चहाच्या व्यवसायाचं की पॉइंट असं आहे की तुम्हाला कुणालाही ओळख करून द्यायची नाहीये. जर तुम्ही एखाद्या 70 वर्षाच्या व्यक्तीला किंवा 60 वर्षाच्या व्यक्तीला पिझ्झा किंवा बर्गर म्हटला, तर तो थोड्या वेळासाठी विचार करेल, अरे पिझ्झा नक्की काय. मग त्याला 1-2 मिनिटांमध्ये त्याच्या चेहऱ्यासमोर चित्र येईल की बाबा पिझ्झा म्हणजे हे, बर्गर म्हणजे हे. म्हणजे आपण एक असा व्यवसायाबद्दल बोलतोय, जस्ट ॲज जनरल मी तुमच्याशी बोलण्यासाठी या तुमच्यापर्यंत आलेलो आहे की आपल्याला चहाचा व्यवसायच का करायला पाहिजे. जसं की आपल्याकडे एखादं दुःख असेल, एखादं सुख असेल, तर आपण त्याला चहा विचारतो. जसं की आपण एखादा अनोळखी व्यक्ती आहे जो आपल्या चहाच्या व्यवसायानिमित्त माझ्याकडे येऊ द्या किंवा माझ्या घरी येऊ द्या, मी त्याला पाण्यानंतर दुसरा कुठला पदार्थ विकतोय, तर आपण त्याला चहा विचारतोय. जसं की मी कालच एक सर्वे बघितला, त्या सर्वेमध्ये मी असं बघितलं की भारतामध्ये सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय कुठलं असेल तर 1 नंबरला चहा आहे आणि 2 नंबरला वाईन वगैरे जे काय आहे ते आहे. तर मला एवढंच म्हणायचं की एवढा चांगला बिझनेस आणि एवढ्या महाराष्ट्रामध्ये की ज्याला कधीही मरण नाहीये, महाराष्ट्रामध्ये बोलण्यापेक्षा संपूर्ण भारतामध्ये कधीही मरण नाहीये, अशा व्यवसायाबद्दल तुम्ही मी ह्याच्या पुढे आपण 1, 2, 3 आपण आहे ना व्यवसायामध्ये आपण हळूहळू म्हणजे या व्यवसायाबद्दल माहिती देण्यासाठी मी तुमच्याकडे जसं की पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 अशा मी मार्फत तुम्हाला फक्त माहिती द्यायला येणार आहे. तुम्हाला एवढीच फक्त विनंती आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे ऐका, त्याच्यातून तुमचं नॉलेज इन्क्रीज करा. तुम्हाला योग्य वाटलं तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि तुमचा जो पण फूड इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय करण्याची जी काही संधी आहे, मग चहाबद्दल मला जशी जशी माहिती मिळेल तशी मी तुमच्याशी शेअर करेल. तुम्ही कृपया करून या संपूर्ण गोष्टी नीट ऐका आणि मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग उपलब्ध करून द्या. त्याबद्दल धन्यवाद.